नमस्कार मंडळी. गणपतीचे वेध लागले की मूर्ती, डेकोरेशन आणि त्यानंतर लगबग सुरू होते मोदकांची. बाप्पाला आवडणारा आणि खास लाडका मोदक कसा करावा यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आज पाहणार आहोत. पण त्याशिवाय गणपती दरम्यान जर तुम्ही प्रवास करत असाल, कामांचा खूपच व्याप असेल, तर अगदी 3-4 दिवसापूर्वी उकडीचे मोदक करता येतील का? प्रवास करणार असाल तर हे मोदक टिकावेत आणि कसे टिकावेत त्यासाठी काय करावे तेही आपण पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. गणपती बाप्पा मोरया. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, तर मोदक मऊ होण्यासाठी कोणता तांदूळ वापरावा. आता जर तुम्ही बाजारातून तांदळाचे पीठ विकत आणणार असाल तर मग त्यात काही तांदळाचा ऑप्शन नसतो. पण जर तुम्ही घरीच पीठ बनवणार असाल तर मग कोणता तांदूळ निवडावा हा प्रश्न बऱ्याच मैत्रिणींना पडतो. तर त्याचं उत्तर असं आहे की तांदळाचे मोदक उकड काढून करावे लागतात. आणि जर तुमची उकड चांगली चिकट मऊ नाही बनली तर मोदकाच्या पाऱ्याही चिरतात. आणि त्यासाठी तुम्ही बासमती किंवा मग आंबेमोहर हा तांदूळ घेऊ शकता. तांदळाच्या पिठाने मोदक जास्त वेळ मऊ राहण्यास मदत होते. आता पिठाची योग्य निवड कशी कराल, तर मोदकांसाठी नेहमीच जुन्या सुवासिक तांदळांचेच म्हणजे बासमती, आंबेमोहर या तांदळाचा उपयोग करून बारीक पीठ दळलेले मोदकांसाठी वापरावे. आता पाहूयात उकड काढण्याबद्दल. तर उकड कशी करावी. व्यवस्थित उकडीसाठी एका पातेल्यात पाणी, तूप, दूध आणि चवीपुरते मीठ घ्या. साधारण 1 वाटीला पाण्याला 1 वाटी एवढे प्रमाण घ्या. पाण्याला उकळी आली की त्यात तांदळाचे पीठ घालून मिसळून घ्या. सर्व मिश्रण योग्य प्रकारे एकजीव झाले की भांड्यावर झाकण ठेवा. 15 मिनिटांनी गॅस बंद करा. उकड थोडी कोमट झाली की तेल आणि तुपाचा किंवा पाण्याचा हात लावून मळून घ्या. उकडीसाठी काही स्पेशल टिप्स. दूध आणि पाण्याचा वापर. उकड काढताना जर 1 कप पाण्याऐवजी अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दूध वापरल्यास पीठ अतिशय मऊ आणि पांढरे शुभ्र होते. आता पीठ कडक होऊ नये म्हणून काय करायचं, तर झाकून ठेवावं लागेल. उकड काढल्यापासून ते मोदक वळेपर्यंत पीठ सतत ओल्या सुती कापडाने झाकून ठेवा. त्यामुळे हवेमुळे पीठ कोरडे आणि कडक होत नाही. आणि जर पीठ कडक झाल्यास पीठ मळताना ते कडक वाटल्यास पाण्याचा हलका शिंतोडा मारून पीठ पुन्हा चांगले मळून घ्या. आता पटकन सारण कसे बनवायचे तेही पाहून घेऊयात, कारण ते बनवायला तर एकदम सोपं आहे. तर एका पॅनमध्ये 1 चमचा तूप घालून खोवलेला म्हणजेच किसलेला ताजा नारळ, खोबरे आणि गूळ मंद आचेवर 3 ते 4 मिनिटे परतून घ्या. गूळ विरघळल्यानंतर वेलची, जायफळ पूड घालून सारण थंड होऊ द्यात. आता प्रमाण म्हणाल तर साधारण 2 वाट्या किसलेल्या खोबऱ्यासाठी 1.5 वाटी गूळ पुरेसा आहे. सारणासाठी महत्त्वाचे म्हणजे सारण पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ते मोदकांसाठी वापरायचे आहे. आता वळूयात मोदकांच्या कळ्यांकडे. कळ्या. तर सुंदर कळ्या पाडण्यासाठी काही स्पेशल टिप्स तुम्हाला सांगते. मोदकाला सुंदर कळ्या पाडणे आणि पीठ एकदम मऊ ठेवणे या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि त्याच सोप्या करण्यासाठी काही हॅक्स पाहूयात. मोदक वळवण्यासाठी पारी तयार झाल्यावर अंगठा आणि त्याच्या बाजूची 2 बोटे यांचा वापर करा. बाहेरून आतल्या बाजूला चिमटी काढून कळी पाडा. कळ्यांमधले अंतर हे सारखे ठेवा, जेणेकरून मोदक वाफवल्यावर तो एकसारखा आणि सुंदर सुबक दिसेल. कळ्या पाडताना पीठ बोटांना चिटकू नये म्हणून बोटांच्या टोकांना हलकेसे पाणी किंवा तूप लावा. सुरुवातीला कळ्या पाडून घ्या आणि मगच त्यात सारण भरा. हळूहळू कळ्या एकत्र करा आणि वरचे टोक काढा आणि ते व्यवस्थित बंद करा. आता कळ्या पाडण्याच्याही वेगवेगळ्या पद्धती आहेत. पहिली पद्धत म्हणजे पारंपरिक. लिंबा एवढ्या आकाराचा गोळा घ्या, त्याची पारी करून घ्या. पारी वाटोळे करून पातळ करा, म्हणजे उकडताना पीठ जाड होणार नाही. त्याच्या दोन्ही बाजूने एकसारखे पातळ करा. कडेला जास्त दाब म्हणजेच पारी एकसंत राहील आणि त्यात सारण भरा. हलका हाताने मुरड्या म्हणजेच कळ्या काढा आणि एकत्र आणून मोदक बंद करा, म्हणजे तो उघडणार नाही. कळ्या पाडण्याची दुसरी पद्धतही आहे.
मोदकाच्या कळ्या तुम्हाला जर हाताने पाडता येत नसतील तर साचा घेऊन त्याच्यात पारी घाला आणि मावेल एवढे सारण भरून खालचे होलसुद्धा पिठाने बंद करून घ्या. अगदी झटपट तुमचा मोदक बनून तयार होईल. आणि तिसरी पद्धत, पारी घेऊन तिला वाटीत ठेवायचं आणि मग त्यात सारण भरून हाताने कडेकडेने त्याला जोडून बंद करायचे. तुमचा मोदक अगदी सहज तयार होईल. आहे की नाही मज्जा? तर आता मोदक वाफवण्याबद्दल. स्टीमरच्या प्लेटवर केळीचे पान ठेवून मोदक ठेवा. मध्यम आचेवर 10 ते 15 मिनिटे मोदक वाफवून घ्या. 10 ते 15 मिनिटे हे मोदक वाफवल्यानंतर एकदा चेक करून बघा. मोदक हाताला चिटकत नसेल तर तुमचे मोदक लुसलुशीत मोदक तयार आहेत. मोदक वाफवल्यानंतर लगेच झाकण उघडू नका. 1-2 मिनिटांनीच उघडा. आता सर्वात महत्त्वाचे, गणपती दरम्यान जर तुम्ही प्रवास करत असाल आणि किंवा कामाचा तुम्हाला खूपच व्याप असेल तर मग 3 दिवसापूर्वी उकडीचे मोदक करता येतील का? तर हो, नक्कीच येतील. 2-3 दिवसापूर्वी उकडीचे मोदक टिकतात. समजा बुधवारी गणेश चतुर्थी आहे तर साधारण 3 दिवस म्हणजेच रविवारी रात्री मोदक करून ते न वापरता फ्रीज किंवा फ्रीजरमध्ये एअरटाईट डब्यामध्ये ठेवा आणि गणेश चतुर्थीला इच्छित स्थळी पोचल्यावर हे मोदक फ्रीजमधून बाहेर काढा आणि 15 मिनिटे कुकरमध्ये शिटी न लावता वाफवून घ्या. अशा प्रकारे तयार झाले आपले मऊ, सुंदर आणि तोंडात विरघळणारे उकडीचे मोदक. गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून नक्की दाखवा आणि तुमचे अनुभव मला कमेंटमध्ये नक्की कळवा. गणपती बाप्पा मोरया. आता शेवटी काही खूपच महत्त्वाच्या टिप्स, छोट्या पण खूप महत्त्वाच्या. मऊ उकड. पाणी आणि पिठाचे प्रमाण समान, एकाच एक ठेवा जेणेकरून उकड कडक नाही होणार. गरम असतानाच मळणे. पीठ हलके गरम असतानाच मळल्यास त्याला तडे जात नाही आणि मोदक मऊ होतात. ओला सुती कापड. मळलेले पीठ आणि वळलेले मोदक झाकून ठेवण्यासाठी नेहमी ओल्या कपड्याचाच वापर करा. आता मोदकाची कळा खूप पातळ करू नका जेणेकरून आपला मोदक फाटला जाईल. सारण पूर्ण थंड झाल्यावरच मोदकात भरा आणि मोदक वाफवताना पाण्याचा थेंब मोदकांवर पडू देऊ नका. मोदक वाफल्यावर लगेच झाकण उघडू नका. 1-2 मिनिटांनीच उघडा. तर मग बस, या टिप्स जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केलात तर कोणताही वर्कशॉप, क्लास न लावता तुम्हीही बनवाल परफेक्ट उकडीचे मोदक आणि तेही घरच्या घरी. आजच्या या टिप्स आणि माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, सर्वात महत्त्वाचे, व्हिडिओला हाईप करून चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.